पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सत्यम ज्ञानम अनंतम नित्यम अनाकाशम परमाकाशम गोष्ट प्रांगण रिंगण लोलमनायासं परमायासं माया कल्पित नानाकारमनाकारं भुवनाकारं क्ष्मामानाथमनाथं प्रणमत गोविन्दं परमानन्दं समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपानी मंडनं मंडनानं तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि। एकपंथी पुण्य करावे पुण्यकर्त्यासी सेवित जावे क्षणभंगुर देह स्वभावे परी जाणावा अलभ्य। एकनिष्ठतेने सरळ मार्गाने मनुष्याने काय करायचं? पुण्य करायचे। पुण्य करत्यासी सेवित जावे म्हणजे जो पुण्य करणार आहे, साधू आहे, महात्मा आहे, जपी आहे, तपी आहे, अनुष्ठानी आहे, त्याचं सेवन करायचं। म्हणजे तो ज्या पद्धतीने आचरण करतो त्या पद्धतीने काय आचरण करायचं। का बरं आचरण करायचं? तर केव्हा हा देह क्षणभंगुर आहे। तुकाराम महाराज तर सांगतात क्षणभंगुर नाही भरवसा, या देहाचा क्षणभंगुर भरवसा नाही। म्हणून आपण काय करायचंय? पुण्य करत्यासी सेवित जावे। क्षणाक्षणाला कणाकणाने कणाकणाने काय करायचंय? पुण्य कमवायचंय। आणि न लाभणारा असा हा मनुष्य देह आपल्याला मिळालेला आहे। म्हणून आपण काय करायचंय? आपलं कल्याण करून घ्यायचंय। ऐसा प्राप्त होऊन या देह जिन सेविती साधू समूह सर्व देहात पडे हा देह ठाकोनी परिग्रह जाणतसे। म्हणून आपल्याला काय झालेलं आहे? हा नरदेह प्राप्त झालेला आहे। मग या नरदेहामधून आपण काय करायचं? साधूची संगती, महात्म्याची संगती। सर्व देहात पडे हा देह, सर्व देहामध्ये हा देह पडणार आहे, जाणार आहे। म्हणून परिग्रह ठाकोनी जाणत असे। म्हणून काय करायचंय? आपण आपली संपत्ती ज्या ठिकाणी त्या ठिकाणी राहणार आहे, त्यानंतर घर त्या ठिकाणी राहणार आहे, जागा त्या ठिकाणी राहणार आहे। म्हणून आपण आपलं आत्मकल्याण करण्यासाठी कायमस्वरूपी परावृत्त व्हायचंय। हे जाणून या खगपती धर्मार्थ लाभावी संपत्ती। संपत्ती गृहामध्ये धनाची वस्ती त्या हृदय सांगती स्मशानी। हे खगपती, खगपती हे गरुडाचं नाव आहे बरं का। खग म्हणजे आकाश आणि ग म्हणजे गच्छती, जो आकाशामध्ये विहार करतो त्याला खगपती असं म्हणतात। आकाशाचा मालक असं म्हणतात। हे खगपती आपली संपत्ती धर्मार्थ लावावी। आपली जी संपत्ती आहे, आपलं जे धन आहे, देवासाठी, देशासाठी, धर्मासाठी, सत्कार्यासाठी, चांगल्या कार्यासाठी आपण आपली संपत्ती लावली पाहिजे। ग्रहामध्ये धनाची वस्ती आणि आपण गेल्यानंतर ते धन कुठे राहणार आहे? घरामध्येच राहणार नाही। हृदय सांगती स्मशानी। आणि आपलं शरीर मात्र काय होणार आहे? त्या ठिकाणी स्मशानामध्ये घेऊन जाणार आहेत। शरीर ते अग्नी जाळीत पाप पुण्य सवेत पापे नर असल्या लिप्त निरय प्राप्त जाणीजे। पहा बरं का पुढे काय सांगतात? तर शरीर हे अग्नी जाळीत मनुष्याला काय करतं? ज्या वेळेला मनुष्याच्या देहामधून प्राण निघून गेल्यानंतर त्याच्या शरीराला कोण जाळतंय? अग्नी जाळतंय। अग्नी मनुष्य मेल्यानंतर मनुष्यासोबत तीन गोष्टी येतात। एक पाप सोबत येतं, एक केलेलं पुण्य सोबत येतं आणि आपण केलेलं जे कर्म आहे ते सोबत येतं। म्हणजे मेल्यानंतर मनुष्यासोबत तीन गोष्टी येतात। एक पाप येतं, एक पुण्य येतं आणि केलेलं कर्म येतं। मग जर पुण्यवान असेल तर त्याला स्वर्गामध्ये जाण्याकरता मिळतं आणि पाप जर केले असेल, पापे नर असल्या लिप्त नरय प्राप्त जाणीजे, निरय प्राप्त जाणीजे। निरय या शब्दाचा अर्थ होतो नरक। जो मनुष्य पापी आहे त्याला काय होतं? नरकाची प्राप्ती होते। पुण्य असल्या बरोबरी ते प्राणी चढे स्वर्ग पाहिरी। ज्या मनुष्याच्या बरोबर पुण्याची काय आहे? साठवणूक आहे, पुण्य कमवलेला आहे, पुण्याचा साठा आहे, त्याला कुठे जाण्याकरता मिळतं? तो स्वर्गामध्ये जाण्याकरता मिळतं।
मृत दिवसापासून नरी सर्पोरपरी विधी जुका. म्हणजे पहा, मृत दिवसापासून, मेलेल्या दिवसापासून सर्प उरपरी म्हणजे गरुड पुराणातील जो विधी आहे ना, तो विधी करावा आवश्यक असल्या मनुष्यात वा रंक. गरुड पुराणामध्ये जो विधी सांगितलेला आहे तो सर्व विधी करायचा आहे. मग तो मनुष्य असो अथवा रंक असो, गृहस्थ आणि क्रियात्यागी. गृहस्थ असो त्याने काय करायचं नाही, आपल्या क्रियेचा त्याग करायचा नाही. आपल्या घरातील आपतेष्ट नातेवाईक गेलेले आहेत त्यांचं सपिंडीकरण, त्यांचं मासिक श्राद्ध, त्यांचं पुराण श्राद्ध, हे सर्व श्राद्ध काय करायचंय, घालायचे. ब्रह्मचारी तपस्वी असून ग्रामसेवी. पहा, जो ब्रह्मचारी आहे त्यांनी पण काय करायचे, आपलं कर्म करायचे. तपस्वी आणि ग्रामसेवी. तपस्वी म्हणतो स्वतःला आणि गावामध्ये राहतो, हा त्याचा आचार नाही बर का. तपस्वी मनुष्याने कुठे राहिलं पाहिजे, गावाच्या बाहेर राहिलं पाहिजे. ज्याप्रमाणे जंगलामध्ये राहिलं पाहिजे, वनामध्ये राहिलं पाहिजे. संन्यासी इंद्रिय न रक्षती. संन्यासी मनुष्याने आपल्या इंद्रियावर ताबा मिळवलेला पाहिजे. परंतु या ठिकाणी जो संन्यासी आहे आणि त्याने आपल्या इंद्रियावर जर ताबा मिळवला नसेल तर ती काय आहे, तर तो त्या आश्रमाला असणारा कलंक आहे. हे चारही आश्रम नव्हेत विटंबना निमित्त पै करते. आणि या चारही आश्रमामध्ये जो मनुष्य राहतो त्या आश्रमामध्ये राहून जर तो काय करत असेल तर त्या आश्रमाचं संपूर्ण नियमाचं पालन करत नसेल तर तो त्या आश्रमाला कलंक आहे. कोणकोणती चार आश्रम, गृहस्थ आश्रम, ब्रह्मचारी आश्रम, त्याचप्रमाणे संन्यास आश्रम आणि वानप्रस्थ आश्रम, हे चार आश्रम सांगितलेले आहेत. प्रत्येक आश्रमाचा त्याने विचार केला पाहिजे. सर्व धर्म असे पुरुष दूर त्यजावे तुक्यास संसार विषय आसक्त मन असोने विशेष ब्रह्मज्ञान. आणि असे जे सर्व पुरुष आहेत, सर्व धर्म असे पुरुष, सर्व धर्म ही ऐसे पुरुष, सर्व धर्मामध्ये असे पुरुष आहेत. परंतु दूर त्यजावे तुक्यास, त्यांना काय करायचं, आपल्यापासून लांब ठेवायचंय. संसाराविषयी आसक्त मन. संसाराविषयी म्हणजे संसारातली ही गोष्ट मला प्राप्त होईल, ही गोष्ट मला मिळेल का, ती गोष्ट मला मिळेल का, याचं लुबाडता येईल का, त्याचं लुबाडता येईल का, असं ज्याचं आसक्त मन आहे, आसोनी विशेष ब्रह्मज्ञान बोलती. आणि संसाराविषयी जर काय करत असेल, सर्व गोष्टीत संसार त्याच्या अंतःकरणामध्ये भरून पुरून उरलेला असेल आणि तो जर ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी करत असेल तर त्याचा काहीही उपयोग नाही. ब्रह्मांड मंडपा माझारी ब्रह्म धर्म ब्रह्म बरोबरी त्याते टाकून अत्यजा परी ते निरय पावती. धर्म ब्रह्म बरोबरी त्याते टाकून अत्यजा परी ते निरय नगरी पावतशी. या ब्रह्मांडामध्ये असणारा धर्म आणि ब्रह्म कसा आहे, सारखंच आहे याचा विचार करा. ते आपल्या धर्माला, जे लोक आपल्या धर्माला टाकतात आणि अन्य धर्माचा विचार करतात त्यांना नरकात गेल्याशिवाय पर्याय नाही. जे स्वतःचा धर्म टाकतात आणि अन्य धर्माचं आचरण करतात, अन्य धर्माच्या चाली रीती रूढी परंपरा याप्रमाणे जगतात, त्यांना कायमस्वरूपी त्यांचा धर्म कधीही काय करत नाही, क्षमा करत नाही. जरी स्वधर्म असे हीन तरी उत्तम परधर्मा होनी. स्वधर्म मेल्या कल्याण परधर्माने वाचता बय. पहा, जरी स्वधर्म असे हीन, स्वतःचा धर्म कुंकवत असला, स्वतःचा धर्म खालच्या पातळीचा असला, स्वतःचा धर्म नीच असला तरी उत्तम परधर्माहून, दुसऱ्याच्या धर्माहून आपला धर्म कसा आहे, उत्तम आहे. स्वधर्म मेल्या कल्याण, स्वतःच्या धर्मामध्ये मेल्यानंतरच आपलं कल्याण आहे. परधर्माने वाचता भय. दुसऱ्याच्या धर्मामध्ये जर गेलो तर आपल्याला काय होणार आहे, नरय म्हणजे नरकाचं स्थान आपल्याला प्राप्त झालेलं आहे. तस्मात या उभय लोकात आचार श्रेष्ठ असे सत्य. आचार हि ना वेद पुनीत न करती नित्य पाठांतरी. तस्मात उभय लोकात, या उभय लोकामध्ये आचार हाच काय आहे, श्रेष्ठ धर्म मानला गेलेला आहे. आचरण हाच श्रेष्ठ धर्म मानलेला आहे, सत्य धर्म मानलेला आहे. आचार हिनासी वेद पुनीत. आचार हिनाला काय करत नाही, वेद सुद्धा काय करू शकत नाही, पवित्र करू शकत नाही. म्हणून न करीती नित्य पाठांतरही. म्हणून त्याकरता काय करायचंय, तर आपण आपला धर्म कायमस्वरूपी आपण आपल्या धर्माच्या आचरणामध्ये राहायचंय. त्यानंतर आचार हाची प्रथम धर्म.
तो न त्यजावा. अत्युत्तम संकट पडता परम श्रेष्ठ धर्म रक्षावा नरे. आचार हाच आपला धर्म आहे आणि तो कधीही मनुष्याने काय करू नये, त्याचा त्याग करू नये. जर मनुष्य आपल्या स्वधर्माचा त्याग करत असेल तर त्याच्यावर संकट पडतंय. म्हणून मनुष्याने काय करायचंय, आपला स्वधर्म कधीही सोडायचा नाही. श्रेष्ठ धर्म रक्षावा नरे. आपला उत्तम धर्म, आपला जो खरा धर्म आहे त्या पद्धतीने काय करायचंय, त्याचं आचरण करायचंय. सात्विकाची करावी संगती, त्याजावे रजतामसा प्रती. ज्याचे संगती दोष प्राप्ती, होय नरक गती अनुसवे. काय सांगतात, सात्विकाची करावी संगती, साधूची संगती करावी, वारी करणाऱ्याची संगती करावी, काही चांगले विचार आपल्याला सांगणाऱ्या साधूची संगती करावी, महात्म्याची संगती करावी. त्याजावे रज तामसा प्रती. राजसी आणि तामसी लोकांचा काय करायचा, त्याग करायचा. ज्याचे संगती दोष प्राप्ती, होय नरक गती अनुसवे. आणि ज्याच्या सोबत गेल्यानंतर आपल्याला नरकाची गती प्राप्त होणार आहे, आपल्याला अपगती प्राप्त होणार आहे, आपण थोडक्यामध्ये संकटामध्ये येणार आहोत. अशा माणसाची कधीही काय करायची नाही, संगती करायची नाही. सात्विक जाती सात्विक स्वर्गी जाती सात्विक जन, तामसाशी नरकस्थान, रजसाशी भूलोक जान. गीता प्रमाण असे यासे. पहा या ठिकाणी काय सांगतात, स्वर्गी जाती सात्विक जन, ज्यांनी काय केलेलं आहे, भगवत भक्ती केलेली आहे, नामचिंतन केलेलं आहे, भगवंताच्या नावाचा गुणानुवाद गायलेला आहे, तर तो कुठे जातो, स्वर्गामध्ये जातो. तामसी नरकस्थान, जे तामसी लोक आहेत, अनाचारी वागणारे आहेत, पाप करणारे आहेत, शास्त्र निषिद्ध कर्म करणारे जे आहेत ते नरकामध्ये जातात. आणि राजसी लोक हे भूलोकावर जन्माला येतात. अग्निवर्जित जे ब्राह्मण, कधी न करते होम हवन. आणि राजा ब्राह्मणहीन, क्रिय विक्रिय वैश्य जो का. अग्निविवर्जित जे ब्राह्मण म्हणजे पहा, ब्राह्मण असला की त्याने काय करावं लागतं, अग्निहोत्र करावं लागतं. ज्या ब्राह्मणाच्या घरी अग्नी पेटला पाहिजे, कायमस्वरूपी ब्राह्मणाच्या घरी अग्नी पेटला पाहिजे बरं का. आणि जर असा अग्नी विवर्जित जो ब्राह्मण आहे, कधी न करती होम हवन, त्याने कधी होम हवन केलेलं नाही. आणि पापुढे काय सांगतात, आणि राजा ब्राह्मणाहीन, आणि एखाद्या राजाच्या राज्यामध्ये भूदेव नाहीत, ब्राह्मण नाहीत. पुढे काय सांगतात, कुट विक्रिय वैश्य जो का, जो वैश्य आहे, व्यापारी आहे, तो काय करतो, भेसळीने खोट्या मापाने विकतो. माल कसा करतो, भेसळ करून विकतो किंवा खोट्या मापाने विकतो तो. आणि शूद्र जातीत जन्म पावनी सेवन करीत, पत्नी पती लागी वंचित, नरक निश्चित भोगिती हे. आणि शूद्र जातीत जन्मलेली स्त्री आपल्या पतीला फसवून परपुरुषाचं सेवन जे करत असेल, तिला देखील नरयस्थानामध्ये जावं लागतं. पुढे काय सांगतात पहा, अस्तान करिता भोजन, स्नान करिता भोजन, ते अन्न नव्हे विष्टा भोजन. उदक पान रुधिरा समान, प्राप्त स्नान करून कीजे. पहा काय सांगतात, तर स्नान करिता भोजन, प्रत्येक मनुष्याने स्नान न करता भोजन केलं नाही पाहिजे बरं का, किंवा बनवलं पण नाही पाहिजे. स्नान केल्यानंतरच काय करायचंय, भोजन बनवायचंय. ते अन्न नव्हे विष्टा भोजन. जर आपण आंघोळ करून जर भोजन करत असू, आंघोळ न करता भोजन करत असू, किंवा आंघोळ न करता स्वयंपाक बनवत असू, ते अन्न नव्हे विष्टा भोजन. उदकपान रुधिरा समान, प्राप्त स्नान म्हणून कीजे. म्हणून काय करायचंय, जर आपण आंघोळ न करता जेवण करत असू, आंघोळ न करता पाणी पित असू, तर ते आपण पाणी पित नाही, तर रुधिरा म्हणजे रक्त पितो. आणि आपण जर आंघोळ न करता काय करत असू, भोजन करत असू, तर ते आपण भोजन न करता आपण काय करतो, विष्टा खातो. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय.